या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अवनी जयश्रीला सांगत असते की आई तुम्ही प्लीज काहीतरी खाऊन घ्या, रात्रीपासून तुम्ही जेवण केलेलं नाही आहे. मात्र जयश्री काही खायला प्यायला तयार नसते. ती सतत एकच गोष्ट म्हणत असते की मला माझ्या आकाशसोबत बोलायचं आहे. त्याने मला सांगितलं होतं की दर 4 तासांनी तो मला फोन करेल, पण त्याने मला फोन केलेला नाही. त्यावर अवनी तिला समजावण्याचा प्रयत्न करते पण काही उपयोग होत नाही. जयश्री तिलासुद्धा आकाशला फोन करायला सांगते. अवनी कॉल करत असते मात्र आकाश काही कॉल रिसीव करत नाही आणि त्यामुळे जयश्रीची काळजी अजूनच वाढते. मात्र ती या सगळ्या गोष्टींसाठी वसुंधरालाच दोष देत असते आणि त्याच वेळी मग माधवराव त्या ठिकाणी येतात आणि काय झालं आहे हे विचारतात. तर जयश्री म्हणत असते की आकाशने मला फोन केलेला नाही आहे. तर ते सांगतात की अगं सकाळी बोलणं झालं ना, मग सारखं सारखं काय आहे. पण जयश्री काही ऐकायला तयारच नसते. तितक्यात मग अखिल आणि भास्करसुद्धा ऑफिसमधून घरी येतात. ते दोघेसुद्धा जयश्रीला समजावत असतात. भास्कर हे सुद्धा सांगतो की अर्धा पाऊण तासापूर्वीच माझं आकाशसोबत बोलणं झालं आहे, तो सुखरूप आहे. परंतु तरीही जयश्री काही ऐकत नाही, काही खात पीत नाही. आणि मग अखिल तिला म्हणतो की आई आता मी तुला एक छान सरप्राईज देणार आहे आणि ते सरप्राईज कळल्यानंतर तू माझ्या हाताने पेढा खाशील हे नक्की. पण जयश्री म्हणत असते की अखिल काय चाललंय तुझं, इथे मला आकाशची काळजी आहे आणि तू कोणत्या सरप्राईजबद्दल बोलतोय. आणि ते ऐकून अखिलसुद्धा चिडतो. तो म्हणत असतो की आई आता बास कर ना, मी आता इथे तुम्हाला काहीतरी सरप्राईज द्यायचं बोलतोय ना, मग प्लीज त्याकडे लक्ष दे. आणि भास्कर दादा म्हणाला आहे ना की आकाश दादा ठीक आहे, मग का उगाच काळजी करते. त्यामुळे जयश्री गप्प बसते. दुसरीकडे आकाश वसुंधराला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलेला असतो. ती गोळी तिच्या हाताला लागून गेलेली असते, त्यामुळे तिला जास्त गंभीर दुखापत झालेली नसते. तिच्यावर उपचार झाल्यानंतर आकाश रडतच तिला म्हणतो की वसुंधरा आज तुम्ही पुन्हा एकदा माझा जीव वाचवलात. आज जर तुम्ही नसता तर काय झालं असतं. तर वसुंधरा म्हणत असते की आकाशराव, जर तुमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर मी जगू शकले नसते. मला त्या माणसावर संशय आला होता आणि देवाच्या कृपेने मला तुमचा जीव वाचवता आला. तर आकाश म्हणत असतो की वसुंधरा पण या सगळ्यात तुम्हाला काय झालं असतं तर मी आयुष्यभर काय केलं असतं. आणि मग त्यानंतर ते दोघेजण तेथून जाण्यासाठी निघतात. तर इकडे भास्कर आणि अवनी बोलत असतात. अवनी भास्करला विचारत असते की अखिल नक्की कोणत्या सरप्राईजबद्दल बोलत होता. आणि मग भास्कर तिला त्या डीलबद्दल सांगतो. त्यामुळे अवनी खुश होते आणि म्हणते की यामुळे तर आपल्या कंपनीला खूप प्रॉफिट होईल ना. पण भास्कर म्हणतो की नाही अवनी, आकाशचा फोन आला होता, तो क्लायंट फ्रॉड आहे. आणि ते ऐकून अवनी घाबरते. तर भास्कर म्हणत असतो की काही करून अखिलला ही डील फायनल करण्यापासून थांबवायलाच हवं. त्याच वेळी जयश्री अवनीला आवाज देते, त्यामुळे ती बाहेर जाते. तर भास्कर लगेच आकाशला कॉल करतो. यावेळी आकाश त्याचा कॉल रिसीव करतो. भास्कर वैतागूनच त्याला विचारत असतो की अरे आकाश कुठे आहेस तू, मी किती वेळा तुला फोन केला, इथे किती मोठा प्रॉब्लेम झाला आहे माहिती आहे का तुला. त्यामुळे आकाश नेमकं काय झालं हे विचारू लागतो. आणि मग भास्कर त्याला सांगतो की त्या अखिलने क्लायंटला घरी बोलावले डील फायनल करण्यासाठी. पुढच्या 2 तासांमध्ये तो ही डील फायनल करणार आहे. मी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण काहीच उपयोग झाला नाही. आणि ते ऐकून आकाश म्हणतो की दादा काही करून अखिलला ही डील साईन करण्यापासून थांबव, कारण तो क्लायंट पूर्णपणे फ्रॉड आहे. आणि ते ऐकून भास्कर म्हणतो की अरे पण तू लवकरात लवकर घरी ये. आणि त्यावेळी मग आकाश त्याला सांगतो की दादा एक प्रॉब्लेम झाला आहे. इथे गुंडांनी आमच्यावर हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये वसुंधरांच्या हाताला गोळी लागली आहे. आणि ते ऐकून भास्कर तर खूपच घाबरतो आणि वसू ठीक आहे की नाही ते विचारतो. आकाश सांगतो की ते आता ठीक आहेत, आम्ही हॉस्पिटलमध्येच आहोत, आता इथून निघतोय. मात्र तरीही घरी येईपर्यंत 3 तास तरी लागतील. तोपर्यंत तू काही करून त्या अखिलला थांबव आणि प्लीज ही गोष्ट घरात कोणालाही सांगू नको. आणि त्यावर भास्करही हो म्हणतो आणि आकाशला काळजी घ्यायला सांगतो. त्यानंतर मग आकाश वसू लगेच घरी जाण्यासाठी निघतात. दुसरीकडे तनया खूप खुश असते आणि अखिलला म्हणत असते की फायनली आता तुझं स्वप्न पूर्ण होणार. तर अखिल म्हणत असतो की हो तनया, आता मी सुद्धा एक मोठी डील क्रॅक करणार आहे. आता आईबाबांना समजेल की फक्त आकाश दादाच नाही तर मी सुद्धा एक मोठी डील मिळवू शकतो. आणि आता ना मी ती डील त्यांच्या समोरच साईन करणार आहे. आणि ते ऐकून तनया तर खूपच खुश होते. ती हसतच अखिलकडे बघत असते. तर अखिल तिला म्हणत असतो की तनया, हे सगळं फक्त तुझ्यामुळे शक्य झालं आहे. तू बाबांकडून ते पेपर्स मिळवले म्हणून आपल्याला लोन मिळालं आणि सगळं काही शक्य झालं. तर तनया म्हणत असते की हो अखिल, पण एक गोष्ट लक्षात ठेव, याविषयी घरात कोणालाही काही बोलू नको, कारण मला बाबांनीच तसं सांगितलंय. आणि त्यावेळी अखिल म्हणतो की ठीक आहे, मी बाबांपुढे सुद्धा काही
बोलणार नाही, मग तर तू खुश ना? आणि त्यावर तनया हसतच हो म्हणते. दुसरीकडे तो क्लायंट विशाखासोबत ठाकूरांच्या घराबाहेर आलेला असतो. विशाखा त्याला सांगते की एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं ना तरी जोपर्यंत तो अखिल सही करत नाही तोपर्यंत तू बाहेर यायचं नाही. एकदा का त्या अखिलची सही झाली की हे सगळे ठाकूर रस्त्यावर येतील आणि मग माझा बदला पूर्ण होईल. आणि त्यावर तो क्लायंटही म्हणतो की ठीक आहे मॅडम, तुम्ही काळजी करू नका, मी तुमचं काम पूर्ण करतो. दुसरीकडे अखिलने घरातील सगळ्यांना हॉलमध्ये बोलावलेले असते आणि तो स्वतःसुद्धा तयार होऊन आलेला असतो. सगळेजण विचारत असतात की अखिल काय आहे हे. अखिल म्हणत असतो की एक छान सरप्राईज आहे तुम्हा सगळ्यांसाठी. पण त्यावेळी भास्कर म्हणतो की अखिल प्लीज एकदा विचार कर. पण अखिल म्हणत असतो की अरे दादा, आता कशाचा विचार करायचा आहे. तर भास्कर म्हणत असतो की अरे अखिल प्लीज, आकाश येईपर्यंत ही डील फायनल करू नको. आणि त्यावेळी मग माधवराव विचारतात की कोणत्या डीलबद्दल बोलते तुम्ही, काय चालले हे. तर भास्कर त्यांना काही सांगणार इतक्यात अखिल चिडून म्हणतो की दादा प्लीज ना, मला सगळ्यांना सरप्राईज द्यायचे, तू प्लीज माझं सरप्राईज खराब करू नको. तर भास्कर पुन्हा त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो, मात्र अखिल काही ऐकून घ्यायला तयारच नसतो. तर माधवराव जयश्री विचारत असतात की अरे हे काय चालले. आणि तितक्यात तो क्लायंट त्या ठिकाणी येतो. अखिल त्या क्लायंटची घरातील सगळ्यांसोबत ओळख करून देतो आणि मग त्यानंतर तो त्याच्या आईबाबांना सांगतो की आज मी यांच्यासोबत एक खूप मोठं डील फायनल करणार आहे. आणि ते ऐकून त्यांनाही आनंद होतो. तर भास्कर पुन्हा एकदा त्याच्या परीने अखिलला समजवायचा प्रयत्न करतो, पण उपयोग होत नाही. आणि मग अखिल आईबाबांना सांगत असतो की यांची G&G म्हणून खूप मोठी कॉस्मॅटिक कंपनी आहे, यांना भारतामध्ये एकाच वेळी 100 इव्हेंट करायचेत आणि त्यांनी त्या सगळ्या इव्हेंटची जबाबदारी आपल्यावर सोपवली आहे. आज मी हे डील फायनल करणार आहे आणि मला असं वाटत होतं की माझं हे पहिलंच मोठं डील तुमच्यासमोर साईन व्हावं, तुमचा आशीर्वाद मिळावा. आणि ते ऐकून माधवरावांना आणि जयश्रीला तर खूप आनंद होतो. ते दोघेजण भरभरून अखिलला आशीर्वाद देतात, त्याचं कौतुक करतात. तर तो क्लायंटसुद्धा नाटक करत अखिलचं खूप कौतुक करत असतो. आणि मग त्यानंतर तो अखिलला सांगतो की आपण लवकर डील फायनल करूयात, माझी पुन्हा दुबईला जाण्यासाठी फ्लाईट आहे. पण तितक्यात भास्कर मोठ्याने म्हणतो की थांबा, जोपर्यंत आकाश येत नाही तोपर्यंत हे डील फायनल होणार नाही. आणि ते ऐकून सगळेजण त्याच्याकडे बघू लागतात. माधवराव त्याला समजवतात, पण भास्कर म्हणतो की बाबा मला माफ करा, पण जोपर्यंत आकाश येत नाही तोपर्यंत मी तरी सही करणार नाही. त्यावर अखिल त्याला समजावतो, मात्र भास्कर ऐकायला तयार नसतो. आणि मग तो माधवरावांना आणि घरातील सगळ्यांनाच सांगतो की आकाश या माणसाची माहिती काढण्यासाठीच मुंबईला गेला होता आणि त्याने मला सांगितलंय की हा माणूस पूर्णपणे फ्रॉड आहे. आणि ते ऐकून तो क्लायंट तर खूप चिडतो. अखिलसुद्धा भास्करवर चिडलेला असतो. भास्करही काही ऐकायला तयार नसतो. तो त्याच्या परीने हे सगळं थांबवायचा प्रयत्न करत असतो. तर तो क्लायंट अखिलला ब्लॅकमेल करत म्हणत असतो की मिस्टर अखिल, जर तुम्हाला डील करायची नसेल तर तसं स्पष्टपणे सांगा. पण अखिल खूप गयावया करत म्हणतो की प्लीज तुम्ही मला थोडा वेळ द्या, आपण ही डील फायनल करूयात. तर तो क्लायंट म्हणतो की ठीक आहे, आता मलासुद्धा बघायचं आहे की मी कसा फ्रॉड आहे ते. मी बघतो मिस्टर आकाश ठाकूर यांची वाट. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर ते पुरावे घेऊन नाही ना आले तर मग हे डील करायचं की नाही याबद्दल मला खरंच एकदा विचार करावाच लागेल. आणि तो बाहेर निघून जातो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत आकाश आणि वसुंधरा घरी जाण्यासाठी निघालेले असतातच, मात्र पुन्हा एकदा त्या विशाखाची माणसं त्या दोघांवर हल्ला करतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.